गुड मॉर्निंग. आज आपण ब्लॉगिंगची सुरुवात सकाळपासून करत आहोत. छान मस्त सकाळचे वाजलेले आहेत 10:30. इथे बघू शकता आद्री बघूला मी किती उशीर उठवण्याचा प्रयत्न करते, पण साहेब काय उठायचं नाव घेत नाहीत. आदिराज, ओ दू, आदिराज हालत सुद्धा नाही. ए पिल्लू, ए अदू, आदिराज हलायचं सुद्धा नाव घे ना गो बाई. पोरग बघ 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 कसं झोपलंय. आळसाने देतोय, उठवायचं नाही. आणि बरोबर झोपा झोपा झोपा. गुड मॉर्निंग अरे बाबू, गुड मॉर्निंग. उठा उठा, सकाळ झाले, उठा लवकर. आद्रीश काय उठायचं नाव घेत नाहीये. असो, इथे बघू शका सकाळी घराची अवस्था काय असते ते तुम्हाला दाखवते मी आज. एवढं सगळा पसारा आवरावा लागतो इथे बघा. रात्री बसून बसून साबण वगैरे आद्रेश बाबूने काढून ठेवला होता. बघू शकता किचन वरचं पण अजून आवरायचं आहे. भरपूर पसारा आहे अजून किचन वरती सुद्धा. ढिगभर भांडी पडलेली आहेत. जसं आत्ता माझा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. पूर्ण अख्ख्या घराची तुम्हाला आम्ही काय सिरी दाखवते सकाळची. बघू शकता सगळं अस्ताव्यस्त पसारा 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 झालेला आहे. या आवरायला सकाळचं काय म्हणतात खूप वेळ जातो माझा पसारा आवरण्यातच. चला आवरूया पटापट पटापट. आदू आदू, ओ आदू बाबू कपाट लागेल की वरती. आदिरेश बाबू आमचे उठून बसलेले आहेत. छान मस्त आवरलेले आहे, तयारी वगैरे केलेली आहे. हाय हाय, भूका लागलेले आहेत आम्हाला आता. सो आदिरेश बाबूसाठी छान मस्त काय म्हणतात ड्रायफ्रूटची खीर केलेली आहे मी खजूर वगैरे टाकून. आता आदिरेश बाबू ती खाईल इकडे. आणि बघू शकता हे सगळं मी बेड खालनं काढलेलं आहे. हे आदिरेश बाबूने आमच्या सगळं बेड खाली टाकून दिलं होतं. छान आहे, छान आहे. चला आदिरेश बाबू उठलेले आहे, छान मस्त आवरले. खाऊ चालू आदिरेश बाबूला. आता बघू शकता शेवटचे 2 घास राहिलेत आणि आदिरेश बाबूला नाटक आलेलं आहे. नको म्हणतोय आता. शेवटचे 2 घास राहिलेले. अदू चल उठ लवकर, पटकन खा, लवकर उठ. तर डोरेमोन घेऊन नंतर झोप. लवकर उठ, लवकर लवकर उठ. चल लवकर आवाज. चल आपण स्कूलमध्ये जायचं, शाळेत जायचं. चल लवकर. सगळी कामं आमची आवरलेली आहेत. किचन वगैरे जस्ट आवरलेलं आहे. खूप वेळ लागला. वाजलेले 12:30. फरशी वगैरे पुसली. हो इथे बघू शकता कपडे वगैरे सुकत घातले. भरपूर वेळ झाला. कपडे भरपूर होती आज. कपडे वगैरे सुकत घालायला वेळ झाला मला. आणि मुळात आदिरेशला घ्यायलाच कोणीच नाहीये. आत्या आणि मामा दोघेही दवाखान्यात गेलेले आहेत. त्यामुळे आदिरेशला घ्यायचा मला प्रश्न होता. बघू शकता सगळे झालेले. ही कपडे आता जस्ट काढलेली आहेत मी. म्हणून अशीच आहेत अजून. इथे बघू शकता आदिरेश बाबू, आदिरेश बाबू बुटे घेऊन फिरायला लागलाय. आदिराज हो तर जस्ट आवरलेलं आहे सगळं. फरशी वगैरे पुसून काढली, आवरलं सगळं. दारभर स्वच्छ ठेवलं तरच छान वाटतं.
इथे बघू शकता झाडं माझी छान वाढायला लागलेली आहेत. छान मस्त नवीन नवीन फूट फुटलेली आहे. गुलाब बघू शकता माझं छान मस्त वाढत आहे. नवीन नवीन फूट फुटलेली आहे. हा गवती चहा जस्ट आत्ताच लावलेला आहे. ही तुळसची रात्री तुम्हाला दाखवली होती मी. गम्म कमळ, मोगऱ्याला पण छान नवीन पालवी फुटलेली आहे बघू शकता. इकडे बघा, मी आलो लगेच माझ्या पाठीमागनं आलाय कसा बाहेर. मी ओरडेल म्हणून आणि लगेच आत जातोय आगाव. तगरचं झाड जेव्हा मी आणलो होतं तेव्हा एकदम छोटं एवढंच होतं, पण आता भरपूर मोठं झालेलं आहे. हो चलो, घरातली कामं आवरलेली आहेत. तिथं बघू शकता एक छोटा मम्मीने बैल दिला होता, त्या बैलाचा हाल काय करून ठेवला. तर फांब्यानं सगळं तोडून फोडून टाकलेला आहे. हा क्लिप मी शोधत होते आता आतमध्ये, आदर्श बाबूने इथे आणून ठेवलाय. आई ग काय खरं नाही. तर जस्ट काम वगैरे आवरलेले आहेत आमची सगळी. हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. आता तसं म्हणायला गेलं तर आमची कामं लवकर आवरलेत असं म्हणावं लागेल. कपडे सुकून घालायला थोडा वेळ झाला आम्हाला सांगितल्याप्रमाणे, कारण आम्हाला रोजचं 12:30-1 काय म्हणतात 1 वाजते आमची सगळी कामं आवरायला. आता आम्ही शाळेत गेलेलो नाही, कारण शाळेत उघडली नाही तर आम्ही शाळेत कशाला जाऊ. शाळेत उघडलेली नाही. आदर्श बाबूला बोलवायला त्याच्या बाई पण आल्या नव्हत्याच, सो त्याच्यामुळे आमची कामं फास्ट आवरलेली आहेत. सगळं झालेलं आहे. लास्टला सगळं झाल्यावरती मी देवपूजा करते. आजी काय म्हणतात आता उठल्या मी देवपूजा करत नाही, कारण काय म्हणतात सगळं एकतर घर आपलं पारूस असतं, आपण झाडू मारलेलं नसतो, विथ घरात सगळीकडे पसारा असतो. मला अजिबात आवडत नाही. सो मी काय करते, सगळं आवरते आधी. घर स्वयंपाक आवरते, घर छान झाडून पुसून काढायचं, कपडे वगैरे धुवायचे, सगळं आवरलं की मग देवपूजा करायची. असं माझं आहे. बाकीचे सगळेजण करतात सोडा सकाळचं, मामा वगैरे असले तर ते सकाळचं करतात, पण मला नाही आवडत तसं. सो सगळं घर स्वच्छ झाल्यानंतर ना मी काय म्हणते देवाला अगरबत्ती वगैरे लावून नमस्कार करते. त्याच्या आधी मी काहीही करत नाही. मलाच पटत नाही ते, कारण घर आपलं स्वच्छ असतं, आपण अजून काय म्हणतात फ्रेश झालेलं नसतं, आपलं माइंड फ्रेश नसतं, उठल्या डोक्यात वेगळे विचार चालू असतात. सो सगळं झाल्यानंतर मग देवपूजा असते. आणि मुळातच सगळे घरात सकाळची खूप गडबड असते. जरी उठायच्या आधी मला काय म्हणतात सगळा स्वयंपाक आवरून घ्यावा लागतो. तो उठल्यानंतर मला म्हणजे काहीच करता येत नाही, कारण पहिले 10-15 मिनिटं तर स्वतः माझ्या जवळच घुटमळत असतं, घेऊन बस. तो उठायच्या आधी सगळं हे करावं लागतं, कारण बाकीचे जे आयटम असतात म्हणा चपाती सोडली तर बाकीचे आयटम असतात कसं फोडणी दिले की शिजाय टाकलं तरी चालतं, पण हे बाकी चपाती वगैरे म्हणा किंवा भाकरी म्हणा हे तिथं उभारून करावं लागतं. सो तो उठायच्या आत मला हे सगळं करावं लागतं. उठल्यानंतर मग त्याचं खाणा पिना, त्याला आंघोळ वगैरे असतं, शिसू हे त्याचं चालू असतं आदर्श बाबाचं. त्यातच मला वाटते माझा 1 तास जातोय. सकाळी जर आदर्श बाबू 10 वाजता उठला तर त्याचा सगळा आवरण्यात आणि त्याला घेण्यात माझा बरोबर 1 तास जातोय. सकाळी 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सगळा आदर्श बाबाचाच करत असते मी. बाकीची कामं राहतात. तर त्याचे पप्पा असले तर मग थोडा वेळ ते भरवतात, त्याच्या वेळेत मी त्या मुदतीत काहीतरी दुसरं करून घेते. मग असं असते. नसले तर मग सगळं मला त्या एकटीला करावं लागतं. असं आहे सगळं. हो चला, आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल. अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्हाला काय म्हणतात जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून कोणत्या गोष्टी मी शेअर करायला हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.